मराठीतच बोलायचं। तू काय बोलतो मला मराठी येत नाही? काय साहेब, 4 दिवसापूर्वी सीएम साहेबांचं स्टेटमेंट आहे, क्लिअर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे। उल्हासनगर रेल्वे स्थानकावर मराठी भाषेचा अपमान करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाने मराठीत संवाद साधण्यास नकार देत मला मराठी येत नाही, जे करायचं असेल ते करा अशी उद्धट भाषा वापरली। मनसे नेते सचिन कदम यांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला असता या जवानाने अजूनही आक्रमक भाषा वापरत हिंदीच लादण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे या जवानाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत त्याला मराठी येतं पण तुम्हाला हिंदी येत नाही का असा उलट सवाल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या सन्मानासाठी विशेष शासन निर्णय जारी केला असतानाही रेल्वे प्रशासनातच त्याला हरताळ फासला जातोय का या प्रश्नाने आता संतप्त भावना निर्माण केल्या आहेत। हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। उल्हासनगर रेल्वे स्थानकावर बुकिंगशी संबंधित एका गोंधळाच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी मनसे नेते सचिन कदम गेले असता त्यांची चर्चा तिथल्या आरपीएफ जवानाशी झाली। नेहमीप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी हिंदीत संवाद साधायला सुरुवात केली। कदम यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता तो आरपीएफ जवानाने थेट मला मराठी येत नाही असा जवाब दिला। तो मराठीत बोलणार, तो काय बोलणार? मराठीतच बोलायचं। तू काय बोलतो मला मराठी येत नाही? तेव्हा कदम यांनी त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करतो असे सांगितल्यास तो जवान त्यांना म्हणाला, निर्लज्जपणे म्हणाला की माझी तक्रार करा, मला हिंदीच येतं असे आवाहन त्याने दिले। हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकही संतप्त झाले आणि हा वाद आणखीनच पेटला। हा वाद आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आला। मात्र आश्चर्य म्हणजे या अधिकाऱ्याने संबंधित जवानाला मराठीत संवाद साधण्यास सांगण्याऐवजी उलट सचिन कदम यांनाच विचारले की तुम्हाला हिंदी येत नाही का? तुम्ही मला बोलताय की मला हिंदी येत नाही, म्हणजे मी यांच्याशी मराठीत हिंदीत बोलायचं। तुम्ही असं बोलताय, तुमचं नाव काय? संजय तुपलोंडे। तुम्ही मला सांगता तुम्ही यांच्याशी हिंदीत बोला। यावर सचिन कदम यांनी सरकारच्या GR बाबत सांगितलं आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला। मात्र या अधिकाऱ्याला त्या GR बाबत काहीही माहीत नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणानंतर मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला नकार देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। आरपीएफ प्रशासनात मराठीचा अवमान चालणार नाही अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे। मनसेच्या अधिकृत प्रतिनिधींनी सांगितले की रेल्वे स्थानकांवर कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने मराठीत संवाद साधण्यास सक्षम असले पाहिजे। तसे न केल्यास मनसे अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेईल। या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेक मराठी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेणार? सरकारी यंत्रणेमध्येच जर मराठीचा अवमान होत असेल तर मग सामान्य माणसांनी न्याय मागायचा कोणाकडे असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्राच्या मातृभाषेचा रेल्वे यंत्रणेत आणि इतर सरकारी विभागांमध्ये सन्मान हा झालाच पाहिजे अशी राज्यातील तमाम मराठी भाषिक जनतेची अपेक्षा आहे। उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील या घटनेने मराठी भाषेच्या सन्मानास मोठे आता आवाहन निर्माण केले आहे। आता राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार? आरपीएफ जवानावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।